आता आपण ऍडमिन साठीची फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करणार, बरोबर. मग मला काय करायचं, इथं एक्सप्लोर कोर्सेसच्या पुढेच शेजारीच एक बटन पाहिजे ऍडमिन लॉग साठी. ठीक आहे. पण ऍडमिनचे टेबल जर आपण डेटाबेस मध्ये बघितला तर तो रिकामा आहे, त्याच्यात काहीच नाहीये बघा. ईमेल आयडी पासवर्ड काहीच नाहीये. मग इथं मी काय करणार आहे, आधी एक रेकॉर्ड इन्सर्ट करून घेते, इन्सर्टची कमांड देऊन डेटाबेसमध्ये इन्सर्ट इंटू ऍडमिन लॉग इन व्हॅल्यूज 1. ईमेल आयडी देते मी सिंगल कोट मध्ये admin@gmail.com आणि पासवर्ड देते 12345. ही क्वेरी मी एक्झिक्यूट करते. एक रेकॉर्ड इन्सर्ट झालं, ते तुम्ही चेक करू शकता, आले इथं रेकॉर्ड. ठीक आहे. हा, मग आता आपण लॉग इनचा कोड इम्प्लिमेंट करू शकतो. मग आता मला काय करायचं आहे, नॅवबार मध्ये नॅवबारचा जो कोड आहे तिथं एक बटन ऍड करण्यासाठी कोड करायचं आहे. आणि ऍडमिन लॉग इन साठी मी रूट ऍड केलाय का चेक करते. ऍप.रूट्स मध्ये आहे ए लॉग इनचा. देन ऍडमिन लॉग इनला आपल्याला ते लिंक दिली पाहिजे. मग इथे नॅवबारला जाते आणि हा जो ए टॅग आहे ना तो कॉपी पेस्ट करून घेते. कॉपी पेस्ट, इथं म्हणते ए लॉग इन आणि इथं म्हणते ऍडमिन लॉग इन. आता इथं जर तुम्ही आउटपुटला आला, अरे बघा इथं ऍडमिन लॉग इनचं बटन दिसतं आणि त्याच्यावर क्लिक केलं की ते ऍडमिन लॉग इनच्या पेजला येते. मग आता ऍडमिन लॉग इनचा फॉर्म आपण तयारच केलेला नाहीये. मग आता इथं पण फॉर्म बनवायचा आहे. ऍडमिन लॉग इनचा मॉडेल क्लास लागेल, ऍडमिन लॉग इनची सर्व्हिस लागेल. आधी मी मॉडेल क्लास बनवून घेते, सर्व्हिस बनवून घेते आणि मग कॉम्पोनंट कडे जाऊया. मग आता इथं मी सीडी डॉट डॉट करते, सीडी मॉडेल्स करते, सीडी मॉडेल. आणि आता NGG क्लास ऍडमिन लॉग इन डॅश डॅश स्किप टेस्ट. आणि आता स्प्रिंग बूट मध्ये ऍडमिन लॉग इन जो मॉडेल क्लास आहे त्याच्यामध्ये ADM ID, ईमेल आयडी आणि पासवर्ड हे व्हेरिएबल आहेत. तर मग हेच आपण आपल्या अँग्युलर मध्ये जो मॉडेल क्लास तयार झाला त्याच्यात घेणार. तर ADM ID कोलन इनी, देन ईमेल आयडी कोलन इनी आणि पासवर्ड कोलन इनी ते दिलं. देन आता मला सर्व्हिस पण बनवायची आहे. CD डॉट डॉट करते टर्मिनलला आणि CD सर्व्हिसेस मध्ये जाते आणि NGGS ऍडमिन लॉग इन डॅश डॅश स्किप टेस्ट ऍडमिन लॉग इन. मग आता सर्व्हिसेस मध्ये त्या ऍडमिन लॉग इनची सर्व्हिस पण तयार झाली असणार आहे, आली. हा, मग आता इथं मॅपिंग आपल्याला ऍडमिनचं करायचंय. मग ऍडमिन कंट्रोलरला जायचं स्प्रिंग बूट मध्ये. हा, इथं चेक करायचं की इथं काय लिहिलंय ऍडमिन लॉग इन आणि एकच फंक्शन आहे लॉग इन साठी. मग मी इथं सर्व्हर URL देते, URL इज इक्वल टू http://localhost कोलन 9000/admission system/admin login. कन्स्ट्रक्टरला HTTPचा ऑब्जेक्ट इंजेक्ट करा, प्रायव्हेट http://http क्लायंट. आणि आता इथं पण लॉग इन फंक्शनच लिहिणार. ऍडमिन लॉग इन आहे का लॉग इन आहे बघा, कंट्रोलरला लॉग इन आहे. ठीक आहे, मग लॉग इन नावाचं फंक्शन लिहिते. त्याला 2 आर्ग्युमेंट लागतात, एक ईमेल आयडी लागते आणि एक पासवर्ड लागतो. सो E:\एनी E:\एनी कोलन ऑब्झर्वेबल. सर्व्हिसेस मधले सगळे फंक्शन ऑब्झर्वेबलचाच ऑब्जेक्ट रिटर्न करणार आणि ऍडमिन लॉग इनचा ऑब्जेक्ट रिटर्न होणार आहे. एकदा चेक करून बघूयात की लिस्ट रिटर्न करतोय का. हा, लिस्ट रिटर्न करतो. मग आता इथं अरे येणार आणि आता इथं रिटर्न http डॉट गेट मॅपिंग आहे. सर्व्हर URL पास करा
प्लस स्लॅश जोडा त्याला, प्लस ई जोडा, परत प्लस स्लॅश जोडा त्याला, आणि प्लस पी जोडा. गेटला इथं टाइपकास्टिंग करायचंय ऍडमिन लॉग इन. ठीक आहे, हे झालं. मग आता ऍडमिन लॉग इनचा आपल्याला कोड डिझाईन करायचा आहे. मग इथं होम, आता इथे मी लॉग इनचा, ऍडमिन लॉग इनला जाणार. ऍडमिन लॉग इनला मी आता कोड करणार आहे, लॉग इनचा फॉर्म घेणार आहे. मग लॉग इनचा फॉर्म आपण होम पेजला बनवलाय ना, मग तोच कोड मी कॉपी पेस्ट करून घेते. कॉपी, HTML च्या फाईलमध्ये पेस्ट करते. इथे म्हणते ऍडमिन लॉग इन. ऍडमिन लॉग इन. आता इथं ऍडमिन लॉग इनचा ऑब्जेक्ट बनवायचा. ADM कोलन ऍडमिन लॉग इन कॉम्पोनंट मध्ये इज इक्वल टू न्यू ऍडमिन लॉग इन. तो ऑब्जेक्ट बनवला. आणि आता इथं NG मॉडेल चेंज करायचं. इथं ADM डॉट ईमेल आय डी येणार. आता NG मॉडेल सपोर्ट नाही होते कारण इथं फॉर्म्स मॉडेल इम्पोर्ट केला पाहिजे. ADM डॉट ईमेल आय डी आणि ADM डॉट पासवर्ड. आणि आता सबमिट. आता NGFला पण एरर येते. मग त्यात ते काय येते, कारण कॉमन मॉडेल लागतं त्याला, कॉमन मॉडेल. ठीक आहे. आणि मग ऍडमिनच्या HTMLच्या फाईलला येते. इथे काढते इज लॉग्ड इन वगैरे. लॉग इन केलं की त्याला डायरेक्ट व्ह्यू कोर्सेस, व्ह्यू बुकिंगच्या पेजलाच पाठवू. आता इथं सबमिट डेटा फंक्शन घेणार आहे आपण. सबमिट डेटा, सबमिट डेटा फंक्शन लिहिलेलं नाहीये. हे न्यू युजर काढून टाकते लिंक, ही नकोय. ऍडमिन लॉग इन सबमिट डेटा फंक्शन इथे लिहायचंय, ते लिहिलेलं नाहीये म्हणून एरर आहे. बघा बघू आता ऍडमिन लॉग इनच्या पेज. आता जर मी इथं आले, ते रनिंग मोडमध्ये नाहीये. ठीक आहे, ते रन करूयात. आता इथं कसं होणार की जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये डेटा भरणार आणि सबमिट करणार तेव्हा ते इथं येणार. आता ते इथे इथं येणार आहे या ऑब्जेक्ट मध्ये.